मराठी हिंदी इंग्लिश मराठी ओके. ओके. साधारण 1 mm बाय 1 mm असा एक तुकडा कापून घ्या. त्यानंतर कुठल्या साईडला कलर आहे ते फक्त नोट करा. आणि ह्याला फॉईल क्लॅम्प म्हणतो आपण. त्या फॉईल क्लॅम्पमध्ये आपण सेंटरला ह्याला तुकड्याला बसवायचं. त्यानंतर या साईडला उजव्या साईडला ॲलन की आहे, ही 4 mm ॲलन की आहे. 4 mm ॲलन कीने त्याला टाईट पकडायचं. टाईट पकडल्यानंतर व्यवस्थित अजून टाईट करायचा. ह्याच बाजूनी पण थोडं टाईट करायचं. टाईट झाल्यानंतर आपण आता कुठल्या बाजूनी हा लावणार ते आपण तुमचा कलर या बाजूला का ह्या बाजूला तेच ठरेल. आता मायक्रोडोमकडे आलो आपण. मायक्रोडोममध्ये ही ब्लेड आहे. बी केअरफुल विथ दिस ब्लेड. ही ब्लेड एकदम सरळ लागली पाहिजे. हिची जी एज आहे ही सगळीकडे व्यवस्थित युनिफॉर्म पाहिजे. हे टाईट करा. हे सगळं टाईट पाहिजे. इकडे अँगल जो आहे तो साधारण 0 to 5 यामध्ये अँगल पाहिजे त्याचा. 0 to 5 मध्ये पाहिजे. ठीक. त्यानंतर हे लॉक करा. आणि आता आपण सॅम्पल लावणार. सॅम्पल लावायच्या आधी नाईफ गार्ड, याला नाईफ गार्ड म्हणतात, की नाईफ गार्ड इकडे ठेवा म्हणजे आपल्या बोटाला नाईफ किंवा ब्लेड जी आहे ती लागणार नाही. त्यानंतर सॅम्पल आपण किती पुढे घ्यायचं, साधारण हे जे हा जो पार्ट आहे ह्याच्या थोडं सॅम्पल जास्ती बाहेर आलं पाहिजे. ह्याच्या कमी असेल तर इकडे पार्ट घासेल, हा पार्ट खराब होईल. ब्लेड घासेल ना. ब्लेड घासेल. त्यामुळे हा सॅम्पल थोडं ह्याच्यापेक्षा थोडंसं वर पाहिजे. ओके. आता तुम्ही असंही लावू शकता आणि असंही लावू शकता. ठीक आहे. त्यानंतर सॅम्पल टाईट करा. एकदम जॉ क्लॅम्पला एकदम व्यवस्थित टाईट करायचं. टाईट केल्यानंतर हे इथून लूज करा. पुढे घेऊन या. आणि या इथे हँडव्हील आपण लॉक केलेलं आहे. हे लॉक आहे. ह्याला लूज करून हँडव्हीलला लूज केलं आपण. त्यानंतर इकडे घ्या परत आणि थोडं साधारण वरून बघितल्यानंतर सॅम्पल आणि ब्लेड याच्यातलं अंतर जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ठेवा. आणि हे नाईफ होल्डर लॉक केला. लॉक केल्यानंतर हँडव्हीलनी ॲक्शन करा, पूर्ण रोटेशन करा. ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे याला ट्रिमिंग नॉब म्हणतात. ट्रिमिंग नॉब दाबून ठेवा पूर्ण. आणि 50 मायक्रॉनचं सेक्शन येते. आणि जोपर्यंत ते पूर्ण सेक्शन आपलं कट होत नाही तोपर्यंत आपल्याला ही नाईफ चालवायचं आहे, हँडव्हील चालवायचं आहे. ठीक आहे. आता आपलं सॅम्पल ट्रिम झालं. आता आपण हा नाईफ हँडव्हील जे आहे ते आपण इथे लॉक केलं. या बाजूनी ते लॉक केलं हँडव्हील. त्यानंतर ते आता हे जे आलेली आहे ट्रिमिंग जायला ते हाताने आपण काढून टाकू. त्यानंतर ब्रशच्या उलट्या ॲक्शननी इकडचे पण क्लिनिंग करून घेऊ. हे क्लिनिंग झाल्यानंतर आपल्या सेलो टिप घ्यायचे. सेलो टेपचा एक तुकडा कट करून घ्या. नाईफ कटर कुठे आहे का दुसरा? शक्यतो बघा हा जो टेपचा पार्ट आहे तो क्लीन पाहिजे. टेप याच्या फेसवर लावायचे आपल्याला सॅम्पलच्या. फेसवर लावल्यानंतर हो ते शिवचे पास आले तुमचं कॉल आला. आणि त्याला पूर्ण तो चिकटला पाहिजे. यासाठी या स्क्रूड्रायव्हरचा यूज करू शकतो आपण, ॲलन कीचा. आणि सेक्शन घेताना फक्त स्लोली आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे. हँडव्हील लूज करायचं आहे, सेक्शन घ्यायला जायचं आहे. जेव्हा त्याचा कट होणार तेव्हा थोडंसं आपल्या टेपला थोडं त्याला एक टेन्शन द्यायचं आणि सावकाश
पार्ट कट करून घ्यायचा. कट करून झाल्यानंतर हा पार्ट टेपर लावायचा. टेपर लावताना कुठल्या बाजूला कलर आहे त्या साईडला मार्क करायचा. तर इथे कुठल्या बाजूला आहे? त्या त्या बाजूला आहे ना? त्या बाजूला मार्क करून घ्या, म्हणजे तुम्हाला रेफरन्स राहील. एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करू शकतो. ओके. एखाद्या आपल्याला जास्त प्रेस करायचं. बोटाने का नाही करायचा? मार्क येतात आपले फिंगरप्रिंट्स. चांगली टेप असेल तर अजून चांगलं येईल. आता जरा 50 मायक्रॉनवाला आहे, जरा थिक आहे. आता आपण हा 25 मायक्रॉन सेट केलं आहे. आपण ते ट्रिमिंग केलं म्हणून तो 50 मायक्रॉन आला आहे. अदरवाईज 25 मायक्रॉन तुम्ही कमी जास्ती करू शकता. 30 मायक्रॉन, 20 मायक्रॉन अजून पण करू शकता. पण 10च्या खाली शक्यतो करू नका. पण थिक होऊ शकता. हां, ह्याच्यापेक्षा थिक होऊ शकतो, ह्याच्यापेक्षा थिन पण होऊ शकतो. पण 10-15च्या खाली येऊ नका. आणि त्याचं एवढा सेक्शन तुम्हाला उचलायला कठीण होणार. जेवढा जरा थिक असेल तेवढा इझी आहे. 20-25 मायक्रॉन साधारण या रेंजमध्ये सेक्शन व्यवस्थित येतात. आणि हा मायक्रोस्कोपच्या स्टेजवर ठेवायचा आणि सिलेक्टिव्ह ऑब्जेक्ट करायची आणि बघायचं.